नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये। तर आज मी चालले आहे माझ्या आत्याच्या इथे। खूप दिवसाचं बोलवणं होतं माझ्या आत्याचं की ये भेटायला, पण माझं काय कामात जमलं नाही तिला भेटायला जाणं। तर आता तिचं झालंय डोळ्याचं ऑपरेशन। मग डोळ्याचं ऑपरेशन झालं, मग तिनं मला फोन केला की आता तरी तुला सवड होईल का मला बघायला यायला, भेटायला यायला। तर म्हटलं काय झालं? म्हणजे माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं। म्हटलं हो का। आत्याचा फोन आल्यानंतरही माझं लवकर जाणं झालं नाही। तरी आत्याचा दुसऱ्यांदा फोन आला की केव्हा येते तू, आलीच नाही। तर म्हटलं हो येते। मग मी माझ्या बहिणीला फोन केला की आत्याचं ऑपरेशन झालं आहे, तू बघून आली का? मग ती म्हणे नाही। तर म्हटलं मग आपण दोघी संगत जाऊ। मग मी तिला फोन केला, मग ती तिकून आली आणि मी इकून गेले। तर हे आलं आमच्या आत्याचं गाव। तर आमची आत्या शेतात राहते आणि त्यांच्या गावात असं नुसतं डोंगराळ भाग आहे आणि आमची आत्या पार त्या डोंगराच्या अशा खाली राहते आणि त्यांच्या घराच्या मागं पण डोंगर आहे आणि रस्ता पण खूप खराब आहे। तर आल्यानंतर मामा रोप चिमटत होते। आधी मामांची भेट झाली, मग ते रोप वगैरे बघितलं। मग मामा म्हटले इकडं वर आमचं घर बांधणं चालू आहे, या इकडं, तर ते बघून घेऊया म्हणे आधी, मग घरी जाऊया। मग आम्ही सर्व गेलो वर घर बघायला। तर त्यांचं घर खूप छान बांधकाम चालू आहे। अरे फोन दिले का? फोनच्याच बरे आहे म्हणलं आमच्या बाजायला नको त्रास। कोणचं या डोळ्याचं चष्मा पण दिला इलेक्ट्रिशियन कोणचा? किती 3 वर्षाचा का 2 वर्ष? दररोज लावत जाय। मी पडले गोळ्या घेऊन अंधारा मग हा का किती वर्ष बाहेर आम्ही आलो तर नंतर मग का बाहेर तब्येत वगैरे बरी। आता वावरात काय काम चालू? बाया बी लावता नाही, औषधं मारून त्याच्यात पाणी नाही, अजून पाणी नाही। ऊन हा ना, ऊन तुमच्याकडं बरडे वावर आहे त्याच्यामुळे जास्त तुमची काळी जमीन। पहिले बद पडून गेला आणि आता दुष्काळ स्वयंपाक आता आम्ही जेवण खाऊन आलो त्याच्यामुळे मी फोन नाही केला। फोन केला का आधी पार राडा घालते त्याच्यामुळे निमकानी याच्या कधी आता गरिबी काम राहत्या। आपण त्यांना म्हटलं होतं आम्ही की स्वयंपाकाचा राट नका घालू, आम्ही जेवण केलं आणि इकडंच निघालो। पण आत्यान त्या काच्या ऐकत्या, आत्या पण ऐकत नव्हती ना आत्याच्या सुना पण ऐकत नव्हत्या। मग जबरदस्तीने त्यांनी पुड्या वगैरे काढल्या आणि भाजी केली, भजे वगैरे काढले आणि मग जेवण वगैरे केले। आणि जेवण केल्यानंतर आम्हाला दुसऱ्या आत्याच्या इथं जायचं होतं, त्यांच्या शेजारीच असते मळ्यातच। मग जेवण खाऊन आवरल्यानंतर मग आत्याच्या इकडं गेलो। ती आत्या म्हणजे माझी लहानपणाची मैत्रीण आहे, आत्या पण आहे आणि मैत्रीण पण आहे। आणि तिला जर आम्ही भेटायला गेलो नसतो ना, मग तिचा जीव नुसता चुटपुट लागली असते तिच्या जीवाला, आल्या नाही। त्यांना म्हणलं आम्ही मैत्रिणी म्हणलो आई जीवा भावाच्या
आम्ही अगं म्हणलं शेवाय करायला गेलो तेव्हा जास्त पीठ म्हणून 5 वाजता राजा आणि शेवया शिकायसाठी आला. म्हणायचो आम्हाला शेवटी एक गोळा काढून द्या तुमच्या आम्ही सगळ्या आणि शेवया चाळू लागतो. राजाने गेला अगं आम्हाला लई पीठ म्हणून ठेवलं. हा आम्ही हा हाऊस ना त्या हाऊसला बोललं तुमच्या हाऊसच झाली. हाऊसच आहे पाय पडून जात पडली बाई. तर ही माझी आत्या आहे. तर म्हणजे आत्यापेक्षा आमचं मैत्रीचं नातं जास्त होतं. आता भेटायला यायचं कारण खास म्हणजे आत्या म्हणून नाही आले मी, खास मैत्री म्हणूनच आले मी. म्हणजे लहानपणी आम्ही कायम संगच असायचो, शाळेत कामाधंद्याला सर्व संगच असायचो. आणि ही माझी बहीण आहे मोठी बहीण. तर त्या लास्ट आहेत, त्यांना सवय नाही ना व्हिडिओ काढायची, त्याच्यामुळे त्या लास्ट आहे. तर खूप दिवसांनी आमची भेट झाली अशी लग्न कार्यात तर होत राहते. पण आता लग्न कार्य पण जास्त आता एवढे नाही म्हणून आता उगीच आमच्या आत्याला पाहायला आलो म्हणून या आत्याला पण भेटायला आलो. आणि खूप कष्टळू आत्या आहे आमची, काम नाही लागतं आमच्या आत्याला. मग त्या आत्याच्या इथं चहा पाणी झाला आणि त्या आत्याने साडी वगैरे नेसवल्या आम्हाला. मग इथं आल्यानंतर मग आत्याला म्हटलं आता आम्ही येतो, खूप टाईम झाला, पाऊस वगैरे जर आला तर आमची जायची फजिती होईल. मग आत्याला भेटलो गाठलो आणि मग निघालो आम्ही.